मुलांच्या डब्यातील आज आपण मसाला लच्छा पराठा बनवणार आहोत। त्यासाठी अशी घट्ट अशी कणिक पीठ मळून घ्यायचं। जसं जास्त पातळ ठेवायचं नाही, घट्ट पीठ मळायचं। घट्ट असं पीठ मळून घेतल्यावर त्यावर आपण 15 मिनिट झाकण ठेवून थोडीशी कणिक भिजवू ठेवू। आपल्या घरामधील मसाले वापरायचे। किचन किंग मसाला आहे माझ्याकडे, तो मी वापरला। थोडा सांबर मसाला, थोडी हळद, जिरे, ओवा, थोडी चटणी, मीठ वापरू थोडा मसाला। हे झाले। आता आपले लच्छा पराठ्यासाठी मसाला तयार। याला मिक्स करून घ्यायचं चमच्याने किंवा हाताने। आणि मुलं हे आवडीने खातात। शाळेच्या डब्यामध्ये देण्यासाठी हे झटपट होणारी रेसिपी आहे। आता पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि जाडसर असं आपण आता लाटून घेऊ। ही आपली आता पोळी लाटून झाली। यावर थोडंसं तूप लावून घेऊ। तेलाऐवजी तुपाऐवजी तेलही लावून घेऊ शकता तुम्ही। छान असं पसरून तुपाला घ्यायचं। छान तूप लावून घेतलं। आता हा मसाला आपण यावर मसाला फिरवून घेऊ। आता असा टाकून घ्यायचा तुमच्या आवडीनुसार। आणि किती पराठे करू शकता याच्यानुसार। मुलांना डब्यामध्ये छान आहे ही रेसिपी। आपल्या आवडीनुसार हे मी जेवढं आहे तेवढं टाकून घेतलं। त्याला असं पसरवून घेऊ। याला आता अशा लेअर पाडून घ्यायच्या आपण। साडीला मिऱ्या जशा पाडतो तशा अशा मी लेअर पाडून घेतल्यात। मी आता अशा लेअर पाडून घेतल्यात। जिकून मसाला आहे तिथून असं वर ठेवायचं आणि असायचा रोल करून घ्यायचा। छान अशा लेअर आल्या। इथं चांगलं टच करून घ्यायचं। पहा कशा लेअर दिसतंय छान। जिकून मसाला भरभरवलेला आहे तिथूनच आपण आता लाटायचं आणि हलकं हाताने लाटून घ्यायचं, जेणेकरून ह्या लेअर तुटणार नाहीत।